ए घंट्यार घे ना बाबा काम करून एकदाच 17 वेळा पाडते. मित्रांनो, चहा कसा झाला? फालतू बकवास. जी ए रोजच्या सारखा उधारी दिलाय ते बघा. वहिनी गोपाळ अजून दुकानावर नाही आला, तुम्ही त्याला बघायला आलाय का? नाही नाही, मी ह्यांना बघायला नाही आले, दुकान उघडायला आले. आई तुम्ही का उघडताय दुकान? अहो ह्यांना जरा बरं नाहीये, अशक्तपणा आलाय, म्हणून मी आले दुकान उघडायला. काय झालं आमच्या देव माणसाला? असं कसं आजारी पडलाय? अहो नाही माहिती, लय दगदग असते ना कामाची ह्यांच्या पाठी, त्यामुळे आजारी पडलेत. ताप, कणकण. त्या जामकरनं मारलं होतं तेव्हा तर दुसऱ्या दिवशी लगेच घराबाहेर पडले होते हे. मी तर एवढं पण नाही मारलं, तरी पण पडू नयेत. हे नाटकं तर करत नाहीयेत ना? अहो वहिनी, मग हा पत्रकार कशाला आहे? अहो डायरेक्ट जाऊन गोपाळ का आजारी पडला ह्याची बातमी बनवतो. लावा ताकद. अरे तुला कोणी नको ते शानपणा करायला लावलाय. तुम्ही सगळे ह्यांच्याकडे जाता का? तुमच्यात रमलेत तर जरा बरं वाटेल त्यांना. अहो वहिनी, काय सांगायची गोष्ट झाली का? आपला देव माणूस आजारी याव का? लगेच निघालो. हे चला रे. आणि जाताना डॉक्टरांना पण सोबत घेऊन जावा. अहो काय झालं, मी लय विनवण्या केल्या डॉक्टरांकडे जाऊ, पण माझं काय ऐकलंच नाही. तर तुम्ही डॉक्टरांना घेऊन जावा, मी जरा दुकान उघडते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला रे, त्या डॉक्टरला का असा दुमडून उचलून नेऊ. चला 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 चला. काय दुकानाकडे लक्ष दे, कस्टमर आला तर थांबू ठेव. चला रे, रिक्षावर लक्ष दे. आणि आमचा माईक आणि कॅमेरा ठेवलाय, त्याच्यावर द्या लक्ष. चला रे, चला, चला, चला चला ए, ठेव. चला. ए यार माझे पैसे आल्यावर देतो. खूपच कॉन्फिडन्स लालीला. तू लपवलेले पैसे कोणाला सापडणार नाही, पण मी पण देवी सिंग आहे. पाताळात जरी पैसे लपवले तरी तिथून शोधून काढेन. एकदा पैसे माझ्या ताब्यात येऊ दे, मग तुझ्याकडे बघतो. व्याजा सकट सगळा बदला घेतो की नाही बघ. अरे गोपाळ, अख्या पंचक्रोशीत चर्चा चालली. गोपाळ आजारी आहे बाबा, दिवसभर पडू नये, आणि तू म्हणजे इथं कपडे बिपडे घालून टनाटन फिरायला निघालाय. काय लागा तुमच्यात असं आजारी पडतात का? अरे नाही, आजारीच आहे मी, पण असं घरामध्ये बसून उगाच कस तरी लईच आजारी असतं जर का वाटलं. म्हटलं पाय मोकळे करावं, बाहेर पाडावं, दुकानावर जावं. तसे लालजींना एकटीला दुकान कसं झेपायचं? गिरायकाला काय बोलल्या बिलल्या तर उगाच एखादं गिरायक नाराज होऊन परत गेलं, त्याला आणता आणता परत नाकी नवे यायचे. एक दिवस काय ब्लाऊज उशिरा दिलं म्हणून काय बायका मोर्चा काढणार आहेत का दुकानावर? अरे लागा ती कुणीतरी म्हणून ठेवलं की जान बची तो पाय धुवायला ये. ए तसं नाही, ते जान बचे तो लाखो पाय असं येते. तीच ती म्हणजे तब्येतीची काळजी घे. आणि गोपाळ, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी सांगतोय तू गप घरात आराम कर. नाही नाही नाही, बस, अजिबात बस, नाही. बस ना. तू इथं आपलं आराम कर. तू बस टेकून बस. अजिबात गोपाळ तू आराम कर. वाटल्यास आम्ही सगळी पोरं इथंच थांबतो. पोरांनो, आज गोपाळ संगच बसू. चालतंय. काय रे पोरांनो, आणि तुम्ही समजे इथं का जमा झालाय? काय अप्पा, काय चाललंय? तुम्हाला माहित नाही गोपाळला काय झालंय? कुला माहित नाही गोपाळला, त्या सुधाकरला माहित नाही गोपाळला काय झालं? एकाच घरात राहतो ना सगळे. काय अप्पा हे काय डाउनलोडिंग आहे? गोपाळ, काय झालं बाळा तुला? नाही काय होत नाही, जरा कणकणी आली. काय गोपाळ, अरे खरंच तुला बरं वाटत नाही रे? अहो बघा की. एवढा काय आजारी नाही, आता बरं वाटतंय मला. मला जरा जावं लागेल दुकानावर. ए गोपाळ, तुझ्या जीवापेक्षा बायकांचं जम्पर शिवणं महत्वाचं आहे का? नाही की नाही? मग गप गुमान झोप काढायची आता. अहो तुम्ही माझ्या डॉक्टरला फोन करता का? तू यायला बघेल तरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका फुला काकू, सगळी तयारी झाली आहे. आम्ही सगळी व्यवस्था करून ठेवली. आता फक्त 5-10 मिनिटातच डॉक्टर इथं चालत येतील स्वतः. बरं, आम्हाला घरात असून माहित नाही, आणि तुम्हाला कसं काय कळलं रे याला बरं नाही ती? आहे का आता? अहो लाली वहिनीने सांगितलं. मग लाली वहिनीच आम्हाला म्हणल्या की आमच्या ह्यांची म्हणजे गोपाळजींची तब्येत खराब आहे बाबा, तर तुम्ही जरा जावा, त्यांना भेटा, मी त्यांना बरं वाटेल म्हणून आम्ही सगळेजण इथं आलोय त्याला भेटायला, धीर द्यायला.
म्हणजे मला मुद्दाम इथे अडकवायला हा सगळा लालीचा प्लॅन आहे तर खूपच हुशार आहेस की लाली. पण फार दिवस नाही, तुझे दिवस आता भरत आलेत. द काउंट डाऊन बिगिन्स. तुम्ही एक काम करा, कुठे ती मला सांगा, नाहीतर माझ्याकडे द्या. मी कुठल्या तरी सेफ ठिकाणी ठेवतो, दुकानाच्या गोडाऊनमध्ये वगैरे. हे ते पैसे गोडाऊनमध्ये जपून ठेवतो असं म्हणत होते. म्हणजे गोडाऊनमध्ये लय काय बाय लपवून ठेवलं असणार आहे यांनी. मला जाऊन बघायला पाहिजे नक्की काय काय जपून ठेवलंय. एवढे पैसे आणि दागिने कुणाच आहेत? यांच्याकडे कसं काय आलो? ही बॅग तर त्यांनी घरी आणली होती. त्या माधुरी आणि आर्याचे पैसे तर मी ह्यांच्या हाताला लागू नाही दिले, ते माझ्याचकडे आहेत. मग हे एवढे पैसे आणि दागिने कुणाच आहेत? कुठून आले असतील यांच्याकडे? माझा नवरा काही चुकीचं काम तर करत नाही आहे ना?